भगवान परशुरामांनी क्षत्रिय यांचा नाश केला या पृथ्वीवरून. पण यामध्ये असे काही लोक होते की जिथून जी काही जमीन त्यांना मिळाली ती जमीन त्यांनी दान करून टाकली आणि समुद्राला विनंती करून समुद्र मागे गेला आणि मग तो संपूर्ण कोकण इत्यादीचा किनारपट्टीचा भाग तो तयार झाला. तर त्या भागामध्ये परशुरामांनी ह्या ज्या सर्व लोकांना जे जे क्षत्रिय असून त्यांनी व्यवसाय वेगळा केलेला आहे अशा लोकांना आश्रय दिला. बर. म्हणजे हा जो पश्चिम किनारपट्टीमध्ये जे मीठ आगर इत्यादी जे सांभाळत आहे त्यांना आश्रय दिला, त्यांना स्थान दिलं, मत्स्य व्यवसायिकांना व्यवस्थित सांभाळलं. तर आपल्या उदरनिर्वाहासाठी ज्यांनी साथ दिली असे परशुराम, मग अशा परशुरामांची आईच आपली कुलदेवता. अशा अनुषंगाने त्यांनी ही कुलदेवता सांभाळली. मुख्यतः करून आगरीस कोळी समाजाची मुख्य कुलदेवता एक आहे ती म्हणजे आपली तुळजा भवानी, ही मुख्य त्यांची कुलदेवता. दुसरं त्यांचं कुलदैवत आहे खंडोबा आणि तिसरं ज्याला भैरीदेव म्हणतात तेच म्हणजे जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ. हे तीन त्यांचे कुलदैवत. पण अशा क्षेत्रातून की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संपूर्ण श्रेय त्यांना मिळालं अशाने त्यांनी एकविरेला आपलं उपास्य दैवत मानलं, इष्ट दैवत मानलं.